नमस्कार. सिम्पली जेवणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम मोकळी, मऊ आणि नॉनस्टिकी साबुदाणा खिचडी, जी प्रत्येक वेळी परफेक्टच होईल. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी घेतला आहे 1 वाटी साबुदाणा, कढीपत्ता, जिरे, तेल, तूप, ओलं खोबरं, लिंबाचा रस, साखर, मीठ, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर गार्निश करण्यासाठी, एक मध्यम आकाराचा बटाटा हाफ बॉईल, मिरच्या आणि कोथिंबीर. मिरची आणि कोथिंबीरीचा आपण मसाला बनवायचा आहे. सर्वप्रथम आपण साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी हा साबुदाणा आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जोपर्यंत पाणी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. आता यात साबुदाणा पूर्ण बुडेल आणि त्यावर थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानंतर त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं. आता फक्त 1-2 चमचे पाणी ठेवायचं आणि पुन्हा 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवायचं. आता तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा छान भिजला आहे, एकदम मोकळा मोकळा. आणि हाताने दाबून पाहिलं तर लगेच कळतं की तो पूर्णपणे भिजला आहे. आता थोडी पूर्वतयारी करूया. आपण जो हाफ बॉईल बटाटा घेतला होता त्याची साल काढून घ्यायची आहे. आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मिरची आणि कोथिंबीर थोडी मोठी मोठी कापून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आपला मिरची कोथिंबीर मसाला आणि बटाटे तयार आहेत. आता आपण भिजवलेला साबुदाणा घेऊ आणि त्यात साखर, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. फोडणी देण्याआधी कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं. त्यात बटाटे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. साधारण 1 ते 2 मिनिटांनंतर बटाटे छान क्रिस्पी झाले आहेत. हे आपण साबुदाण्यावरच काढून घेऊया. आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आणि त्यात जिरे आणि कढीपत्ता घालायचे. त्यानंतर आपण तयार केलेला मिरची कोथिंबीरीचा मसाला घालून परतायचा. कोथिंबीरीचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत हा छान परतून घ्यायचा. आता यात साबुदाणा, बटाटे आणि लिंबाचा रस घालायचा आणि त्यानंतर सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे झाकण ठेवून 2 मिनिटं मध्यम आचेवर वाफेवर ठेवायचे. मग यात 2 चमचे तूप घालून परत साधारण 5 मिनिटं झाकून ठेवायचे. यात आपण मिरची कोथिंबीरीचा मसाला घातला आहे. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त मिरची चिरूनही फोडणीत घालू शकता. आपली 5 मिनिटं झाली आहेत आणि खिचडी छान शिजली आहे. साबुदाणा पारदर्शक दिसू लागला की समजून घ्यायचं की खिचडी तयार आहे.
आता यात खोबरे आणि कोथिंबीर घालून एक छान मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजवला तर तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर आपली खिचडी तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस पिळून गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.